नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. महाराष्ट्रामध्ये ड्रग्स माफियाचे जाळे दणदणाले आहे आणि काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये ड्रग्स पकडण्यात यश पोलीस अधिकाऱ्यांना आलेलं होतं आणि त्यानंतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पोलीस अधिकारी यांचं कौतुक करून त्यांना मानचिन्ह दिले आणि त्यांचा पुरस्कार करण्यात आला. परंतु या 1-2 दिवसामध्ये 3 दिवसापूर्वी जे की ट्विटरच्या माध्यमातून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, ज्यांनी की माजी पत्रकार केतन तिरडकर यांना अटक का करण्यात आली या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये केतन तिरडकर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये ड्रग माफियाकडून ड्रग्ज तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गाचा आणि ठिकाणाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या दाव्याची पुष्टी करण्याऐवजी किंवा न्यायपालिकेसमोर साक्ष देण्याऐवजी पोलिसांनी त्यांना महाराष्ट्र सरकारची बदनामी केल्याबद्दल अटक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीच्या काळात लोकेशन आणि ड्रग्ज माफियाचा पर्दाफाश होऊ द्यायचा नव्हता म्हणून केतन तिरडकर यांना अटक केली का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर साहेब यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. खरोखरच पत्रकार हा भारत देशाचा आधारस्तंभ, चौथा आधारस्तंभ मानला जातो आणि हा सरकार आणि जनता आणि न्यायव्यवस्था यांच्यातील मधातील दुवा असल्यामुळे खरोखरच तर यामध्ये केतन तिरडकर माजी पत्रकार यांना अटक करण्यामध्ये खरोखरच जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे आपल्या टिप्पणीच्याद्वारे जी जागृतीचा टिप्पणी केली, तर खरोखरच हे महाराष्ट्र शासन यांनी लक्षात घेणार का आणि खरोखरच केतन तिरडकर यांना न्याय मिळणार का, हा एक प्रश्न सामान्य जनतेतून होत आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद. धन्यवाद.